घाली सन दरबारी पुसती बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिलशाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली यार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लायंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला नाव तेच अफजल खान. चित्त जागत चलो सहितान कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबाराचं कान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड दड पायदळ फौज पाटालही बक्कळ. अंगी 10 हत्तींचं बळ पानारा कापी तरतर. वाटेत भेटेल त्याला चिरडीत ते चितकानाची सेना निघाली. देऊला उद्ध्वस्त केली गावे लुटली आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम तिकडं मुघल पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोल लागला आया वसीर साईन अफजल जामिंग या माउसन सिस्टम. राजांची सेना मुठभर खानाला कसा ठोकणार काय लढवा पाहुणार. चिंतेत पंत सरदार. महाराज कानाची सैन्य आपण आहे त्याच्या जवळ आपल्याला टिकावं लागणार नाही. आपण काही दिवसांसाठी कुठे रे आज्ञास्थळी निघून जाऊ. काय काय म्हणत रायबाग. महासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही पण राजांचा जीव वाचण्याचं गरजेचं आहे. रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नव्हे तरी अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे. त्या मातीने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु बॅडपणे पळून जाऊ त्या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा